हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे हॉटेलमध्ये मिळतात तसे 65 कसे घरी बनवायचे ते आता आपण बघणार आहोत. तर चला तर मग आपण चिकन 65 बनवायला चालू करू. त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. त्याचबरोबर 1 चमचा अद्रक लसूणाची पेस्ट टाकायची आहे. यामुळं चिकन 65ला छान टेस्ट येते. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे आणि चिकन 65ला कलर छान यावा म्हणून फूड कलर यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर याचं कोटिंग छान व्हावं म्हणून मी यामध्ये 1 अंडं टाकलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि 3 चमचे मैदा टाकायचा आहे. यामुळे काय होतं, आपल्या या 65चं कोटिंग खूप छान होतं आणि कुरकुरीत मस्त असं होतं. तर त्याचबरोबर यामध्ये मी कोणत्याही ब्रँडचा चिकन 65 मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता. मी अशा प्रकारे हा 1 चमचा टाकलेला आहे. त्याचबरोबर या 65ला छान अशी टेस्ट यावं म्हणून मी 5-6 कढीपत्ता असे तोडून यामध्ये टाकलेले आहेत. तर यानंतर मी याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि हे मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे कसं आपलं 65 छान टेस्टी होतं आणि हा सर्व मसाला या चिकनला लागला जातो. तर यामध्ये मला थोडासा फूड कलर कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडासा फूड कलर टाकणार आहे. जर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता मी हे छान मॅरिनेशन करून आता अर्धा तास याला ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि हे अर्धा तास आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं. आता हे आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. आपलं चिकन 65 खूप छान होतं. हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे मी आता फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपलं चिकन एका बाजूने फ्राय झालेलं आहे, तळून झालेलं आहे. तर आता दुसरी बाजूने आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती छान असं कोटिंग पण आलेलं आहे आणि आपण अंडं पण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे कोटिंग पण छान येतं आणि टेस्टलासुद्धा छान लागतं. अशा प्रकारे मंद गॅसवर आपल्याला मिडियम गॅसवर हे छान तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता हे आपलं चिकन झालेलं आहे. याला आपण आता काढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही किती छान मस्त आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. याला आपण काढून घेऊया. आणि उरलेलं चिकन सुद्धा आपण तळून घेणार आहोत. आता हे सुद्धा मंद गॅसवर आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपले तळून झालेले आहे. तर याला सुद्धा मी काढून घेते. हे चिकन 65 माझ्या लहान मुलांना तर खूप आवडतं म्हणून हे चिकन 65 मी हप्त्यातून एकदा तर माझ्या घरी बनतंच. तर मग मी म्हणलं की तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करावी म्हणून मी ही रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व चिकन मी तळून घेतलेलं आहे. तर हे चिकन मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर हे चिकन तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही खरंच खूप छान होते. चिकन 65 खरंच खूप छान होतं. तर तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा. तर माझ्या अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी दाखवते आपलं चिकन किती मस्त झालेलं आहे आणि आतून खूप छान असं शिजलेलं आहे. तर हे तुम्ही सॉसबरोबर नसेल तर शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता. तर आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.